राज्य सरकारचा अखेर रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा धक्का दिलेला आहे। कोणत्या रेशन कार्ड धारकासाठी? अखेर कोणते रेशन कार्ड जे धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांना आता जे रेशन आहे म्हणजे जे रेशन कार्ड आहे ते पूर्णपणे बंद केलं जाणार आहे। राज्य सरकारने एक नवीन नियम जारी केलेला आहे। तर तो नियम कोणता आहे आणि कोणते रेशन कार्ड धारक आहेत ज्यांचं रेशन कार्ड आता पूर्णपणे बंद होणार आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांची नव्याने जे तपासणी आहे ते सुरू केलेली आहे। आयकर भरणारे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, तसेच GST क्रमांक असलेले जे लाभार्थी आहेत ते आता अपात्र ठरवले जाणार आहेत। राज्यातील अनेक लाभार्थ्यांकडून गरज नसतानाही मोफत धान्याचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी आता सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही जी कारवाई आहे ती आता सुरू केलेली आहे। यामुळे गरजू आणि खरोखर गरजू नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवण्याचे जे उद्दिष्ट आहे ते ठेवण्यात आलेले आहे। राज्यभरातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेअंतर्गत दरमहा मोफत धान्य पुरवठा केला जातो। मात्र आता काही घटक असलेल्या कुटुंबाची जी यादी आहे तयार करून त्याची आता पडताळणी केली जात आहे। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, तसेच जे आयकर भरतात, तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे GST क्रमांक आहे, अशा लाभार्थ्यांना आगामी काळामध्ये आता जे मोफत धान्य आहे ते मिळणार नाही। यासाठी तालुका स्तरावर पुरवठा निरीक्षकांकडून थेट घरोघरी जी जाऊन आहे ते पडताळणी केली जाणार आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ते प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे यादी जी आहे ते तहसील कार्यालयासमोर लावली जाणार आहे। या यादीतील लाभार्थ्याचे जे रेशन कार्ड आहे ते बंद न होता मोफत धान्याचा लाभ जो आहे मात्र थांबवण्यात येणार आहे। यामुळे त्यांना सवलतीच्या दरात किंवा बाजारभावाने जे धान्य जे आहे ते खरेदी करावं लागणार आहे। पुरवठा विभागाच्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो अपात्र लाभार्थ्यांचा जो समावेश आहे तो आढळून आला आहे। त्यामुळे ही जी मोहीम आहे ती टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्र राज्यभर ती राबवली जाणार आहे। प्रशासनाने केलेल्या आवाहनामध्ये सांगितले आहे की ज्याचं उत्पन्न वाढले आहे किंवा ज्यांना आता रेशनची गरज नाही त्यांनी जे आहे स्वतःहून योजना सोडावी। त्यामुळे जे आहे गरजू लोकांपर्यंत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत जो लाभ जो आहे तो सोपा जाणार आहे, मिळवणे सोपं जाणार आहे। ही जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन माध्यमातून सुद्धा पार पडू शकते, म्हणजे ऑनलाईन पण ही प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते। या कारवाईचा मुख्य उद्देश खोटे लाभ घेणाऱ्यांना रोखून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत, गरजू लाभार्थ्यांपर्यंत हा जो लाभ आहे तो पोहोचवणे हा आहे। विशेषतः गरीब किंवा अत्यावश्यक गरजा असलेल्या कुटुंबांना या योजनेचा खराखुरा फायदा व्हावा यासाठी सरकारने ही जी कठोर पावले आहेत ते उचलली आहेत। तर आमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ती कारवाई करणे सुरू झालेलं आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी होणार हे माहिती नाही, कारण घरोघरी जाऊन ही जी तपासणी आहे ते केली जात आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये सांगत आहोत, माझा जिल्हा जो आहे तो चंद्रपूर पडते, तर आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही जी कारवाई आहे ती घरोघरी जाऊन केली जात आहे। म्हणजे ही जी पडताळणी आहे ती घरोघरी जाऊन केली जात आहे, कारण काही गावांमध्ये पडताळणी पूर्ण झालेली आहे। आमच्या गावामधून व्हायची आहे, पण आमचा जिल्हा जो आहे चंद्रपूर आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा सुरू होईल याचा काही नेम नाही, कारण कधी पण सुरू होऊ शकते। कारण राज्य सरकारने आता सगळ्यांसाठी, म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचे जे उत्पन्न आहे 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे GST क्रमांक आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जे काय म्हणलं जे नियम आहेत त्यांच्या घरी जे असतील, या नियमामध्ये समजा ते बसत असतील तर त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते बंद तर होणार नाही, पण त्यांना जो मोफत धान्याचा लाभ आहे तो त्या लाभार्थ्यांना मिळणार नाही आहे। समजलं? तर हा होता राज्य सरकारचा नवीन नियम। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।